केला होता RDBMS चा ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं व्हॉट इज ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टीज, ट्रान्झॅक्शन स्टेट आणि ऑपरेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे ट्रान्झॅक्शन टाइप. ट्रान्झॅक्शन टाइप म्हणजे काय सांगतो, ट्रान्झॅक्शनचे दोन टाइप असतात, एक सिरियल आणि दुसऱ्या काय म्हणतो कॉन्करंट, किंवा कॉन्करंटलाच आपण काय म्हणतो नॉन सिरियल. सिरियल म्हणजे काय, इन दिस टाइप ओनली वन ट्रान्झॅक्शन इज एक्झिक्युटेड फ्रॉम फर्स्ट स्टेटमेंट टू लास्ट स्टेटमेंट. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं, आपण ट्रान्झॅक्शनवर दोनच ऑपरेशन परफॉर्म करतो, एक रीड आणि दुसरा काय करतो राईट. म्हणजे कुठल्याही ट्रान्झॅक्शन मधला एखादा डेटा आयटम एक तर तुम्ही रीड करता किंवा जो काय डेटा आयटम असतो की जो काय करतो राईट करतो. राईट करतो म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय करतो अपडेट करतो. सिरियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं किंवा सिरियल आपण सिरियल बघतो. सिरियल म्हणजे काय असतं, in this type only one transaction is executed from first statement to last statement. म्हणजे सपोज तुमचे ए आणि बी असे जर दोन ट्रान्झॅक्शन दिलेले असतील किंवा ट्रान्झॅक्शन T1 आणि ट्रान्झॅक्शन T2, तर ट्रान्झॅक्शन T1 किंवा प्रत्येक सिरियल ट्रान्झॅक्शन मध्ये हा एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन काय करतो एक्झिक्यूट करतो आणि त्या ट्रान्झॅक्शन मधलं फर्स्ट स्टेटमेंट टू लास्ट स्टेटमेंट जे काय स्टेटमेंट दिलेले असतात असे स्टेटमेंट आपण एक्झिक्यूट करतो. आणि कुठल्याही सिरियल ट्रान्झॅक्शन मध्ये ओनली वन ट्रान्झॅक्शन मधले फर्स्ट स्टेटमेंट टू लास्ट स्टेटमेंट जे काय ट्रान्झॅक्शन दिलेले असतात असे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. आता सेकंड टाइप कोणता दिलेला आहे, नॉन सिरियल ऑर कॉन्करंट. म्हणजे ज्याला काय म्हणतो कॉन्करंट किंवा नॉन सिरियल. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन सिरियली एक्झिक्यूट होत नाही अशा ट्रान्झॅक्शनला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी नॉन सिरियल. किंवा कॉन्करंट म्हणजे काय करतो शेअर करता. म्हणजे शेअर म्हणजे काय, किंवा इन दिस टाइप द ट्रान्झॅक्शन इज एक्झिक्युटेड कॉन्करंटली. म्हणजे ह्या टाइप मध्ये तुमचं जे काय ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं असं ट्रान्झॅक्शन आपण कॉन्करंटली काय करतो एक्झिक्यूट करतो. दॅट इज सम स्टेटमेंट फ्रॉम वन ट्रान्झॅक्शन अँड सब स्टेटमेंट फ्रॉम अनदर ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्यामध्ये काय करता, जसं आपण बघितलं सिरियल ट्रान्झॅक्शन. सिरियल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय करतो ओनली वन ट्रान्झॅक्शन म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शन मधलं फर्स्ट स्टेटमेंट टू लास्ट स्टेटमेंट तुमचे जे काय ट्रान्झॅक्शन असतात असे ट्रान्झॅक्शन तुम्ही काय करता एक्झिक्यूट करता. आणि नॉन सिरियल ट्रान्झॅक्शन किंवा ज्याला आपण काय म्हणतो कॉन्करंट. कॉन्करंट मध्ये काय करता, इन दिस टाइप ट्रान्झॅक्शन इज एक्झिक्युटेड कॉन्करंटली. म्हणजे जे तुमचं ट्रान्झॅक्शन असतं हे ट्रान्झॅक्शन आपण कॉन्करंटली एक्झिक्यूट करतो. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे किंवा कॉन्करंट म्हणजे काय, सम स्टेटमेंट फ्रॉम वन ट्रान्झॅक्शन अँड सम स्टेटमेंट फ्रॉम अदर ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शन मधले काही स्टेटमेंट आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मधले काही स्टेटमेंट असे तुमचं जे काय ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं की जे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो. आता शेड्यूल म्हणजे काय असतं किंवा शेड्यूल म्हणजे काय असतं, जसं तुमचं शेड्यूल असतं सकाळी उठायचं जे काय असेल तुमचं शेड्यूल, तसं प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होताना प्रत्येक ट्रान्झॅक्शनला शेड्यूल दिलेलं असतं. आणि शेड्यूल म्हणजे काय असतं, अ series of operation from one transaction to another transaction is known as शेड्यूल. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये जे काय सिरीज ऑपरेशन असतात फ्रॉम वन ट्रान्झॅक्शन टू अनदर ट्रान्झॅक्शन ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी शेड्यूल. आणि शेड्यूल म्हणजे काय असतं, अ सिरीज ऑफ ऑपरेशन फ्रॉम वन ट्रान्झॅक्शन टू अनदर ट्रान्झॅक्शन. म्हणजे एका ट्रान्झॅक्शन कडून दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये जे काय तुमचे सिरीज ऑफ ऑपरेशन असतात अशा सिरीज ऑफ ऑपरेशनलाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी शेड्यूल. ऑर किंवा दुसरं काय सांगणार आहे, a chronological execution sequence of a transaction is called schedule. म्हणजे तुमचं जे काय क्रोनोलॉजिकल म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन जेव्हा सिक्वेन्स ऑफ क्रोनोलॉजिकल ऑर्डरने म्हणजे एका सिरियल ऑर्डरने जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन सिक्वेन्शियली एक्झिक्यूट करता ज्याला आपण काय म्हणतो शेड्यूल. अ शेड्यूल कॅन हॅव मेनी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक शेड्यूल मध्ये तुम्हाला मेनी ट्रान्झॅक्शन दिलेले असतात. in it each comprising of a number of instruction or task. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये जेव्हा तुम्हाला मेनी नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन दिलेले असतात तेव्हा त्या ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणजे शेड्यूलची डेफिनेशन लक्षात आली आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट असतं. शेड्यूल म्हणजे काय असतं, शेड्यूल म्हणजे काय, अ सिरीज ऑफ ऑपरेशन फ्रॉम वन ट्रान्झॅक्शन टू अनदर ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज शेड्यूल. म्हणजे एका ट्रान्झॅक्शन कडून अनदर ट्रान्झॅक्शन मध्ये आपले जे काही सिरीज ऑफ ऑपरेशन असतात ज्याला शेड्यूल म्हणतो. किंवा
क्रोनोलॉजिकल एक्झिक्युशन सिक्वेन्स ऑफ ए ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड शेड्यूल. म्हणजे तुमच्या ट्रान्झॅक्शन मधले जे काही स्टेटमेंट असतात असे स्टेटमेंट तुम्ही क्रोनोलॉजिकल म्हणजे सिरियली किंवा सिक्वेन्शियली एक्झिक्यूट करता, त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी शेड्यूल. आणि प्रत्येक शेड्यूल मध्ये तुमचे मेनी ट्रान्झॅक्शन दिलेले असतात आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे नंबर ऑफ जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात किंवा तुमचे जे नंबर ऑफ टास्क असतात अशा नंबर ऑफ टास्क मध्ये आपण काय करतो कॉम्प्रोमाइजिंग करतो. मग आता शेड्यूलचे टाईप कोणते आहेत? शेड्यूल टाइप्स ऑफ शेड्यूलचे 3 टाईप दिलेले, सिरियल शेड्यूल, नॉन सिरियल शेड्यूल आणि सिरियलायझेबल शेड्यूल. मग आता आपण बघितलं टाइप्स ट्रान्झॅक्शनचे टाइप 2 टाइप बघितलेले, एक सिरियल शेड्यूल आणि दुसरं काय बघितलेलं नॉन सिरियल शेड्यूल. सिरियल शेड्यूल म्हणजे काय असतं की ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा प्रत्येक सिरियल शेड्यूल मध्ये एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन काय करता फर्स्ट स्टेटमेंट टू लास्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करता. आणि नॉन सिरियल ट्रान्झॅक्शन मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे तुम्ही कॉन्करंटली एक्झिक्यूट करता. कॉन्करंटली म्हणजे काय? सम स्टेटमेंट ऑफ वन ट्रान्झॅक्शन अँड सम स्टेटमेंट ऑफ अदर ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहिल्या ट्रान्झॅक्शन मधले काही स्टेटमेंट आणि दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मधले काही स्टेटमेंट असे तुम्ही काय करता त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असता. टाइप्स ऑफ शेड्यूलर मध्ये आपल्याला बघायचे सिरियल शेड्यूल, नॉन सिरियल शेड्यूल आणि सिरियलायझेबल शेड्यूल. आता त्यामध्ये फर्स्ट काय बघणार आहे आपण सिरियल शेड्यूल म्हणजे काय? It is a schedule in which transactions are ordered in such way that one transaction is executed first. When the first transaction complete its cycle, then the next transaction is executed. म्हणजे काय सांगितले आपण बघितलेलं टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शनचे 2 टाइप असतात, एक सिरियल आणि दुसरं नॉन सिरियल. सिरियल म्हणजे काय? ज्यामध्ये एका वेळेस एकच ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट केलं जातं आणि ओनली वन ट्रान्झॅक्शन मधले फर्स्ट स्टेटमेंट टू लास्ट स्टेटमेंट आपण काय करतो एक्झिक्यूट करतो. आणि सिरियल शेड्यूल म्हणजे काय असतं? इट इज अ शेड्यूल, हे एक शेड्यूल असतं इन विच ट्रान्झॅक्शन आर ऑर्डर. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला किंवा ह्या शेड्यूल मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ऑर्डर दिलेली असते इन सच वे दॅट वन ट्रान्झॅक्शन इज एक्झिक्युटेड फर्स्ट. ज्यामध्ये जेव्हा तुमच्या ट्रान्झॅक्शनला ऑर्डर दिलेली असते तेव्हा त्या ट्रान्झॅक्शन मध्ये वन ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा काय होणार एक्झिक्यूट होणार. देन फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट इट्स सायकल. पहिल्या ट्रान्झॅक्शनची जी काय सायकल असते ती पूर्ण काय करता कंप्लीट करता आणि त्यानंतरच तुमचं जे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन असतं असं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. फॉर एक्झाम्पल इन द बिलो गिवन शेड्यूल ट्रान्झॅक्शन T1 एक्झिक्युटेड फर्स्ट कम्प्लिटली अँड देन ट्रान्झॅक्शन T2. म्हणजे आपल्याला जे एक्झाम्पल दिलेले त्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय ट्रान्झॅक्शन T1 फर्स्ट कम्प्लिटली एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतरच जे तुमचं सेकंड ट्रान्झॅक्शन दिलेले असं सेकंड ट्रान्झॅक्शन आपण काय करणार आहे त्या ठिकाणी एक्झिक्यूट करणार आहे. मग सिरियल शेड्यूल मध्ये काय सांगितले लेट T1 ट्रान्सफर ₹50 from A to B and T2 transaction 10% of balance from A to B. म्हणजे काय सांगितले ट्रान्झॅक्शन T1 मध्ये A अकाउंट वरून B अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे आणि ट्रान्झॅक्शन T2 मध्ये काय सांगितले A अकाउंट मधली 10% जो काय बॅलन्स असेल तो 10% बॅलन्स आपल्याला B अकाउंटला काय करायचे ट्रान्सफर करायचे. अ सिरियल शेड्यूल इन विच T1 इज फॉलोड बाय T2. मग आपण बघितलेलं कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही दोनच ऑपरेशन परफॉर्म करता, एक रीड डेट आयटम आणि दुसरा राईट डेट आयटम. मग आपण काय करणार आहे कुठल्याही अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर करण्याच्या अगोदर आपण काय करतो त्या अकाउंटला बॅलन्स आहे का हे चेक करतो. मग आपण काय करणार आहे T1 ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले T1 ट्रान्सफर ₹50 फ्रॉम A टू B. म्हणजे A अकाउंट वरून B अकाउंटला ₹50 काय करायचे ट्रान्सफर करायचे. मग आपण अगोदर काय करणार रीड A म्हणजे अकाउंट A मधला जो डेटा आहे तो रीड करणार. त्यानंतर A कोलन इज इक्वल टू A मायनस 50. मग आपल्या A अकाउंटला जर तेवढा बॅलन्स असेल तर त्यातले ₹50 आपण काय करणार B अकाउंटला ट्रान्सफर करणार. राईट A म्हणजे A अकाउंट रीड केलं त्यातनं ₹50 मायनस केले आणि राईट A म्हणजे काय तुमच्या त्या अकाउंट मध्ये काय झालेले
चेंजेस झालेले आहेत. रीड बी अकाउंटला पैसे काय होणार, ऍड होणार आणि ते अकाउंट काय करणार, राईट करणार. आता आपण T2 मध्ये आलो. T2 मध्ये काय सांगणार, रीड ए. आपण T2 काय सांगितले, T2 ट्रान्सफर 10% ऑफ द बॅलन्स फ्रॉम ए टू बी. मग बी अकाउंट हे काय करणार आहे, T2 ट्रान्झॅक्शन मध्ये काय करणार आहे आपण, 10% जो काय ए अकाउंट मधला बॅलन्स असणार आहे तो बी अकाउंटला तुम्हाला काय करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून त्यामध्ये काय करणार, रीड ए. अकाउंट ए काय केलं आपण, रीड केलं. आता 10% म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग त्यामध्ये काय सांगणार, 10 इज इक्वल टू ए इंटू 0.1 म्हणजे 10% आपण काय केलं, डिवाइड केलं. ए इज इक्वल टू ए मायनस 10 म्हणजे 10% जो काय बॅलन्स असेल तो आपण 10 मध्ये काय केला, कॅल्क्युलेट केला. कॅल्क्युलेट केल्यानंतर ना तो ए अकाउंट मधून मायनस केला. ए अकाउंट राईट केलं, बी अकाउंट रीड केलं. बी अकाउंट मध्ये 10 ची व्हॅल्यू ऍड केली आणि त्यामध्ये काय सांगणार आहे, राईट बी. असं जे काय तुमचं ट्रान्झॅक्शन दिलेलं असतं की जे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो किंवा तुमचे जे काय ट्रान्झॅक्शन दिलेले असतात असे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. नॉन सिरियल और कॉन्करंट शेड्यूल. नॉन सिरियल किंवा कॉन्करंट शेड्यूल म्हणजे काय असतं, मल्टिपल ट्रान्झॅक्शन इज अलाउड टू रन कॉन्करंटली इन द सिस्टीम. प्रत्येक नॉन सिरियल किंवा कॉन्करंट शेड्यूल मध्ये मल्टिपल ट्रान्झॅक्शन तुम्हाला एका सिस्टीम मध्ये कॉन्करंटली काय करता येतात, रन करण्यासाठी अलाउड असतं. मग त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत किंवा नॉन सिरियल किंवा कॉन्करंट शेड्यूलचे ॲडव्हान्टेज काय आहे, इन्क्रीज प्रोसेसर अँड डिस्क युटिलायझेशन. जो तुमचा प्रोसेसर आहे त्याचा प्रोसेसिंग जी काय कॅपॅसिटी ती इन्क्रीज करतो आणि जास्तीत जास्त डिस्क काय करतो, युटिलाइज करतो. लीडिंग टू बेटर ट्रान्झॅक्शन थ्रूपुट. तुमचं ट्रान्झॅक्शनचं जे काय थ्रूपुट असतं ते बेटर असतं. वन ट्रान्झॅक्शन कॅन बी युजिंग द CPU व्हाईल अनदर इज रीडिंग फ्रॉम और रायटिंग द टू द डिस्क. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन हे बेटर किंवा ट्रान्झॅक्शनचं जे थ्रूपुट असतं ते बेटर असतं तेव्हा त्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा एक ट्रान्झॅक्शन CPU काय करत असतो, यूज करत असतो तेव्हा अनदर हे काय करत असतात, रीडिंग फ्रॉम और रायटिंग टू द डिस्क. अनदर ट्रान्झॅक्शन हे काय करत असतं, डिस्क मध्ये तुमचा जो काय डेटा असतो असा डेटा आपण काय करतो त्या ठिकाणी रीड किंवा राईट करतो. सेकंड ॲडव्हान्टेज काय आहे, रिड्यूस ॲव्हरेज रिस्पॉन्स टाइम फॉर द ट्रान्झॅक्शन. तुमच्या ट्रान्झॅक्शनचा जो रिस्पॉन्स टाइम आहे तो ॲव्हरेज रिस्पॉन्स टाइम काय करतो, रिड्यूस करतो. दॅट इज शॉर्ट ट्रान्झॅक्शन नीड नॉट वेट बिहाइंड लॉंग वन्स. म्हणजे जे शॉर्ट ट्रान्झॅक्शन असतात ज्याला लॉंग ट्रान्झॅक्शनचा काय करायला लागत नाहीये, त्या ठिकाणी वेट करायला लागत नाहीये. आता नॉन सिरियल शेड्यूल किंवा कॉन्करंट शेड्यूल मध्ये काय सांगतो, लेट T1 अँड T2 बी द ट्रान्झॅक्शन डिफाईन प्रिव्हियसली. आपण जे पाठीमागे दोन ट्रान्झॅक्शन काय केलेले होते, डिफाईन केलेले. द फॉलोइंग शेड्यूल इज नॉट सिरियल शेड्यूल बट इट इज इक्विव्हॅलंट टू शेड्यूल 1. म्हणजे हे तुमचं सिरियल शेड्यूल नाहीये, हे आपलं काय आहे, कॉन्करंट शेड्यूल दिलेले. त्यामध्ये काय करतो, कॉन्करंट मध्ये काय करतो, सम स्टेटमेंट ऑफ वन ट्रान्झॅक्शन अँड सम स्टेटमेंट ऑफ अदर ट्रान्झॅक्शन. मग आपण काय करणार, T1 मध्ये येणार. T1 मध्ये ए डेटा आयटम रीड करणार, प्रोसेस करणार, राईट करणार. परत T2 मध्ये जाणार. T2 मध्ये ए डेटा आयटम रीड करणार, प्रोसेस करणार, राईट करणार. परत ए मध्ये येणार. ए मध्ये येऊन जो आपला बी डेटा आयटम आहे तो रीड करणार, प्रोसेस करणार आणि काय करणार त्या ठिकाणी आपण राईट करणार. परत आपण T2 मध्ये जाणार, बी डेटा आयटम रीड करणार, प्रोसेस करणार आणि राईट करणार. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे कॉन्करंटली तुम्ही काय करता, शेअर करता. म्हणजे ट्रान्झॅक्शन T1 मधले काही स्टेटमेंट, ट्रान्झॅक्शन T2 मधले काही स्टेटमेंट, परत ट्रान्झॅक्शन T1 मध्ये येणार, त्यातले स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार, परत ट्रान्झॅक्शन T2 मध्ये जाणार आणि जे काही स्टेटमेंट दिलेले असतात असे स्टेटमेंट आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचंय त्या ठिकाणी, सिरियलायझेबल शेड्यूल म्हणजे काय असतं. आज आपण बघितलं टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शनचे टाईप बघितले, शेड्यूल म्हणजे काय असतं आणि शेड्यूल मधले आपण दोन टाईप बघितले, एक सिरियल शेड्यूल आणि दुसरं कॉन्करंट शेड्यूल किंवा ज्याला आपण काय म्हणतो, नॉन सिरियल शेड्यूल. आता सिरियलायझेबल शेड्यूल म्हणजे काय
काय असतं की ज्यामध्ये आपण काय सांगतो किंवा सिरियलायझेबल शेड्यूल म्हणजे काय असतं, द सिरियलायझेबिलिटी ऑफ शेड्यूल इज यूज टू फाइंड नॉन सिरियल शेड्यूल दॅट अलाउ द ट्रान्झॅक्शन टू एक्झिक्यूट कॉन्करंटली विदाउट इंटरफेरिंग विथ अनादर वन. म्हणजे सिरियलायझेबल शेड्यूल म्हणजे काय असतं, सिरियलायझेबल शेड्यूल हे असं फाइंड करतं नॉन सिरियल शेड्यूल कोणते आणि त्या नॉन सिरियल शेड्यूलमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे अदर ट्रान्झॅक्शनमध्ये इंटरफिअर न करता कॉन्करंटली एक्झिक्यूट होतात का हे काय करत असतो, तो फाइंड करत असतो. इट आयडेंटिफाय विच शेड्यूल आर करेक्ट व्हेन एक्झिक्युशन ऑफ ट्रान्झॅक्शन इंटरलिव्हिंग ऑफ देअर ऑपरेशन. आणि ज्यामध्ये काय चेक केलं जातं, तुमचं जे शेड्यूल आहे ते करेक्ट आहे का आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा प्रत्येक ट्रान्झॅक्शन मधले जे ऑपरेशन आहे ते इंटरलिव्ह म्हणजे शेअर करतात का किंवा कॉन्करंटली एक्झिक्यूट होतात का. द नॉन सिरियल शेड्यूल विल बी सिरियलायझेबल. प्रत्येक नॉन सिरियल शेड्यूल हा सिरियलायझेबल असतो इफ इट्स रिझल्ट इज इक्वल टू द रिझल्ट ऑफ इट्स ट्रान्झॅक्शन एक्झिक्युटेड सिरियली. पण त्यामध्ये जो काय रिझल्ट असतो तो ट्रान्झॅक्शनचा रिझल्ट हा सिरियली आपण काय करतो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असतो किंवा जे काय ट्रान्झॅक्शन दिलेले असतात अशा ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही काय